हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या भूगोलाशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. आपली येणारी राज्यसेवेची परीक्षा आणि संयुक्त गट ब परीक्षा, तर या दोन्ही दृष्टिकोनातून इंडियन जॉग्रफीचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे आपलं आजचं लेक्चर तुम्ही अगदी स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघा. या लेक्चरमधून आपण जे काही प्रश्न सॉल्व्ह करणार आहे तर ते प्रश्न तुम्ही स्वतः आधी अटेम्प्ट करा आणि मग त्यानंतर लेक्चरमधून त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे तर ती सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे. आणि ज्या स्टुडंट्सना क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिव्हिजन करायची आहे तर अशांसाठी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन सुद्धा ओपन आहेत, तर तुम्ही त्या बॅचमध्ये सुद्धा आपला प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे. तर याच काही महत्त्वाच्या अपडेटसोबत आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करतोय. लेक्चरमधला पहिला प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेत आणि त्यापैकी बिनचूक विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचंय. ठीक आहे. अ विधान आहे, हिमालय प्रणालीच्या अतिउत्तरेकडील पर्वतरांगांना शिवालिक टेकड्या म्हणतात. ब विधान आहे, बृहत हिमालय किंवा हिमाद्री ही अतिदक्षिणेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. आणि त्यानंतरचं क विधान की हिमालयाच्या लघु हिमालय रांगेत पीर पंजाल व धौलाधार या रांगांचा समावेश होतो. ठीक आहे. आता ही जी 3 विधानं आहेत तर त्यापैकी जी पहिली 2 विधानं आपल्याला दिलेली आहेत तर ही दोनही विधानं चुकीची आहेत. ठीक आहे. जे आपलं अविधान आहे की हिमालय प्रणालीच्या अतिउत्तरेकडील पर्वतरांगा ज्या आहेत तर त्यांना बृहत हिमालय किंवा हिमाद्री असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि त्यानंतर जे ब विधान आहे की बृहत हिमालय किंवा हिमाद्री तर ही अति उत्तरेकडची रांग आहे, तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे. या 2 स्टेटमेंटमध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे किंवा रांगांचा जो क्रम आपल्याला सांगितलेला आहे तर तो बरोबर इंटरचेंज करून आपल्याला दिलेला आहे. जी अति उत्तरेकडची रांग आहे तर त्याला बृहत हिमालय किंवा हिमाद्री म्हणतात आणि जी अति दक्षिणेकडची रांग आहे तर त्याला आपण शिवालिक टेकड्या म्हणतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपली पहिली 2 विधानं चुकीची आहेत. आणि जे तिसरं विधान आहे की हिमालयाच्या लघु हिमालय रांगेमध्ये पीर पंजाल आणि धौलाधार तर या रांगांचा समावेश होतो, तर हे क विधान बरोबर आहे. ठीक आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला बिनचूक म्हणजे योग्य विधानच सांगायची होती, तर त्याच्यामुळे फक्त क, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता हिमालयाच्या ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या रांगा आहेत तर त्याच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की समुद्र सपाटीपासून त्यांची उंची किती आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड जे इतर वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट आहेत तर त्यावरती सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. तर ते पॉईंट सुद्धा आपण इथून पुढे डिस्कस करू. जसं की आपण आत्ताच बघितलं की हिमालय प्रणालीची जी अतिदक्षिणेकडची रांग आहे तर त्याला शिवालिक टेकड्या म्हणतात. आणि ह्या ज्या शिवालिक रांगा आहेत तर त्याची जर आपण समुद्र सपाटीपासून उंची बघितली तर ती साधारण उंची 900 ते 1100 मीटर आहे. तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि शिवालिक रांगांमध्ये ज्या दऱ्या आहेत तर त्यांना एक स्पेसिफिक वर्ड आहे, तो म्हणजे डून. ठीक आहे. आणि त्याची जर आपल्याला काही एक्झाम्पलच बघायची असतील तर जसं की डेहराडून, त्याचप्रमाणे पाटली डून, तर ही या काही दऱ्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत किंवा महत्त्वाची उदाहरणे आहेत. ओके. तर शिवालिक रांगांशी रिलेटेड हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे पश्चिम भागामध्ये ह्या ज्या शिवालिक रांगा आहेत तर त्या अधिक स्पष्टपणे दिसतात. त्या मानाने जर आपण पूर्व हिमालयात बघितलं तर पूर्व हिमालयामध्ये या रांगा व्यवस्थितपणे किंवा स्पष्टपणे दिसत नाहीत. ठीक आहे. तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जर आपण बृहत हिमालय किंवा हिमाद्रीबद्दल अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघितली तर आपण जसं प्रश्नामध्ये बघितलं की अतिउत्तरेकडची जी हिमालय रांग आहे तर त्याला आपण बृहत हिमालय किंवा हिमाद्री असं म्हणतो. आणि ह्याच्यापैकी जी काही शिखरं आहेत तर ती अगदी 6000 मीटरपर्यंत आहेत आणि जी काही अतिउंच शिखरं आहेत तर ती तर अगदी 8000 मीटरपेक्षा सुद्धा जास्त उंचीची आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. आणि त्यानंतर जी लघु हिमालय किंवा ज्यालाच आपण हिमाचल रांग म्हणतो तर ही जी पर्वतरांग आहे तर ती हिमाद्री किंवा बृहत हिमालय रांगेच्या दक्षिणेला आहे. आणि जर आपण समुद्र सपाटीपासून त्याची उंची विचारात घेतली तर ही उंची 4500 मीटरपेक्षा कमी आहे. ओके. आणि या पर्वतरांगांमध्ये
काश्मीरमधील पीर पंजाल रांग आणि त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमधील धौलाधार तर या रांगांचा समावेश होतो. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला प्रश्नामधून समजली. त्याचप्रमाणे हिमाचल रांग किंवा ज्याला आपण लघु हिमालय म्हणतो, तर त्याच्याशी रिलेटेड अजून एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे की हे जे पर्वत रांग आहेत तर त्याची जी उंची आहे तर ती मध्यम आहे. तर त्याच्यामुळे सपाट भागामधून या प्रदेशामध्ये आपण अगदी इझिली जाऊ शकतो आणि म्हणूनच इथलं जे पर्यटन आहे तर ते मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे, जसं की काश्मीर खोरं, त्याचप्रमाणे कुलू मनाली, तर ही काही पर्यटन स्थळांची महत्त्वाची उदाहरणं आहेत. ओके, तर हिमालयाच्या ह्या ज्या 3 रांगा आहेत तर त्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आपण बघितली तर ती तुम्ही लक्षात ठेवा. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनवरती सुद्धा आपल्याला मल्टीलायनर क्वेश्चन बनवू शकतो. ओके, आणि त्याचप्रमाणे ह्याच्यावरती अजून एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न बनेल, ते म्हणजे की हिमालयाच्या ह्या ज्या सगळ्या रांगा आहेत तर त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. तर अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर वेगवेगळ्या अँगलनी ही इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. यामध्ये सुद्धा आपल्याला 3 विधानं दिलेत आणि त्यापैकी योग्य विधानं आपल्याला सांगायची. अविधान आहे, राजस्थानमध्ये परंपरागत पायऱ्यांच्या विहिरीला बावडी म्हणतात. त्यानंतरचं ब विधान की पृष्ठभागावरून वाहणारं पाणी शेतीसाठी साठवून ठेवण्याचा बांधकामाचा एक नामी नमुना म्हणजे खादीन होय. आणि त्यानंतरचं क विधान की भूमिगत छोट्या टाक्यांना टंका म्हणतात. ओके, म्हणजे राजस्थानमधलं जे जलसंचयन आहे तर त्याच्याशी रिलेटेड ही जी 3 विधानं आपल्याला दिलेली आहेत तर त्यापैकी कोणती विधानं योग्य आहेत तर हे आपल्याला सांगायचं आहे. आणि मी डिरेक्टली तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर सांगते, मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. या प्रश्नामध्ये आपल्याला जी 3 विधानं दिलेत तर ही 3ही विधानं बरोबर आहेत. ओके, की राजस्थानमध्ये ज्या परंपरागत पायऱ्यांच्या विहिरी आहेत तर त्याला बावडी असं म्हटलं जातं. ही नावं थोडीशी वेगळी आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी केअरफुली लक्षात ठेवा की एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीला काय म्हटलं जातं. ओके, कारण याच्यावरती आपल्याला जोड्या लावा अशा फॉर्ममध्ये सुद्धा प्रश्न आयोग विचारू शकतो. ओके, त्यानंतर जर आपण ब विधान विचारात घेतलं तर पृष्ठभागावरून वाहणारं जे पाणी आहे तर ते शेतीसाठी साठवून ठेवण्यासाठी जे बांध बांधले जातात तर त्याचा एक नमुना ते म्हणजे खादीन. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आणि या खादींचं एक वैशिष्ट्य किंवा एक खास वैशिष्ट्य ते म्हणजे की रेतीयुक्त पठाराच्या खालच्या टेकडीच्या उतारावरती हे जे आडवे बांध बांधले जातात तर त्याला आपण खादीन म्हणतो आणि त्याची जी लांबी आहे तर ती साधारणपणे 100 ते 300 मीटर असते. ठीक आहे, तर खादींचं हे वैशिष्ट्य सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ज्या भूमिगत छोट्या टाक्या आहेत तर त्यांना टंका असं म्हटलं जातं. जर आपण राजस्थानचा विचार केला तर राजस्थानमध्ये प्रामुख्याने बिकानेरमध्ये बहुतेक घरांमध्ये हे जे टंका आहेत तर ते परंपरागत पद्धतीने बांधले जातात आणि घरामध्ये अंगणामध्ये ह्या ज्या टंका आहेत किंवा ह्या ज्या टाक्या आहेत तर त्या बांधल्या जातात आणि ह्या टाक्या जमिनीला वर्तुळाकार छिद्र करून बांधलेल्या असतात आणि ह्या टाक्यांना आतून सुंदर असे चकाकणारे जे चुनखडक असतात तर ते लावलेले असतात आणि ह्याच्यामध्ये जे पाणी साठवलं जातं तर ते अत्यंत गार असतं आणि हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरलं जातं. ओके, तर हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा की टंकांमध्ये साठवलेलं जे पाणी आहे तर ते फक्त पिण्यासाठीच वापरलं जातं. ओके, आणि त्याचप्रमाणे आता या टंकांमधून जे झिरपणारं पाणी आहे तर ते झिरपणारं जे पाणी आहे तर ते साठवण्यासाठी म्हणून या टाक्यांजवळ 10 ते 12 मीटर खोल खड्डे खणले जातात की ज्याला कुई असं म्हटलं जातं. ओके, तर आत्तापर्यंत आपण 4 वेगवेगळे शब्द बघितले. पहिलं म्हणजे बावडी. बावडी आपण कशाला म्हणतो तर राजस्थानमध्ये ज्या पायऱ्यांच्या ज्या विहिरी आहेत तर त्याला बावडी म्हटलं जातं. त्यानंतर शेतीसाठी म्हणून जे पाणी साठवलं जातं किंवा ते पाणी एकत्र करण्यासाठी म्हणून जे आडवे बांध बांधले जातात तर त्याला आपण खादीन म्हणतो. त्यानंतर घरामध्ये किंवा अंगणामध्ये ज्या भूमिगत टाक्या असतात तर त्याला टंका म्हटलं जातं आणि टंकांमधून झिरपणारं जे पाणी आहे तर ते कलेक्ट करण्यासाठी म्हणून कुईचा वापर केला जातो. ठीक आहे, तर हे 4 शब्द आणि हे 4 शब्द कशासाठी यूज होतात तर हा डेटा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये आपल्याला राजस्थानमधील पाळीव प्राणी व त्यांच्या जाती तर याच्या योग्य जोड्या लावा असं सांगितलंय.
एका कॉलममध्ये आपल्याला ह्या पाळीव प्राण्यांच्या ज्या जाती आहेत तर त्यांची नावं दिलेत आणि ह्या जाती कोणत्या पाळीव प्राण्याच्या आहेत तर ते आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे आपला कांकरेज, त्यानंतर लोही, तिसरा ऑप्शन आहे चोकला आणि त्यानंतर बीकानेरी. ओके, तर आता ह्याच्यापैकी कांकरेज तर ही जी जात आहे तर ती एका बैलाची जात आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर लोही हे शेळीसाठी आहे, चोकला तर ही एक मेंढीची जात आहे आणि बीकानेरी तर ही उंटाची जात आहे. ओके, त्याचप्रमाणे या पाळीव प्राण्यांच्या ज्या इतर जाती आहेत तर त्यांची नावं सुद्धा लक्षात ठेवा, कारण त्या जाती सुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्या जाऊ शकतात. जसं की जे उत्तम जातीवंत बैल आहेत तर या बैलांपैकी एक जात तर आपण बघितली ती म्हणजे कांकरेज. त्यानंतर नागौरी ही सुद्धा एक बैलाची जात आहे आणि राठी तर हे वाळवंटामध्ये आढळणारे जे बैल आहेत तर त्यांच्या या प्रमुख जाती आहेत. ओके, त्यानंतर जी लोही आहे तर ती एक शेळीची जात आहे, तर हे आपल्याला समजलं. त्यानंतर चोकला, मारवाडी, मालपुरी आणि पुंगल तर या जातीच्या ज्या मेंढ्या आहेत तर त्या आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाळवंटी किंवा राजस्थानच्या प्रदेशामध्ये आढळतात. आणि त्यानंतर उंटाच्या ज्या दोन प्रमुख जाती आपल्याला लक्षात ठेवायचे त्यापैकी एक तर आपल्याला प्रश्नामधून समजली बीकानेरी आणि दुसरी ती म्हणजे जैसलमेरी. ओके, तर ह्या प्रश्नाशी रिलेटेड ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, तर ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे तर अ साठी आपली योग्य जोडी असेल 2, त्यानंतर ब साठी 3, क साठी 1 आणि ड साठी 4. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर येईल. ओके, त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न, त्याच्यामध्ये अविधानामध्ये म्हटलेलं आहे की ऊर्ध्व गंगेच्या मैदानी प्रदेशातील सखल पूरक्षेत्रातील नवीन गाळाचे संचयन होऊन तयार झालेल्या प्रदेशाला खादर म्हणतात. तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. तुमच्यापैकी सर्वांनाच खादर आणि भांगर तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन माहिती असेल, तर त्याच्यामुळे हे अविधान बरोबर आहे, तर हे तुम्हाला सर्वांनाच समजलं असणार आहे. त्यानंतरचं ब विधान की किंचित उंच असलेल्या जुन्या गाळाच्या प्रदेशाला भाबर म्हणतात. आणि क विधानामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की मोठे दगड, गोटे व वाळू इत्यादींनी तयार झालेल्या लांबीचा पट्टा हा शिवालिक पर्वताच्या दक्षिण पायथ्यालगत आढळतो, त्याला भांगर म्हणतात. ओके, आता ह्याच्यापैकी अविधान बरोबर आहे, तर हे तर आपल्याला माहिती आहे, पण ब आणि क तर ही दोन विधानं चुकीची आहेत. ओके, ब विधानामध्ये आपल्याला जे म्हटलेलं आहे की किंचित उंच असलेल्या जुन्या गाळाच्या प्रदेशाला भाबर म्हणतात, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. जो जुन्या गाळाचा प्रदेश असतो तर त्याला आपण भांगर म्हणतो. ओके, आणि मोठे दगड त्याचप्रमाणे वाळू तर इत्यादींनी तयार झालेल्या शिवालिक पर्वताच्या दक्षिणेकडचा हा जो मोठा असा पट्टा आहे तर त्याला आपण भाबर म्हणतो. ओके, भांगर आणि भाबर तर हे दोन शब्द थोडेसे सिमिलर साऊंड करतायत, तर त्याच्यामुळे तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ नका. जो जुन्या गाळाचा प्रदेश आहे तर त्याला आपण भांगर म्हणतो आणि जो नवीन गाळाचा प्रदेश आहे तर त्याला खादर म्हटलं जातं. आणि शिवालिक पर्वताच्या खाली हा जो एक मोठा असा लांबीचा पट्टा तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये मोठे दगड, गोटे, वाळू तर ह्याचा सगळ्याचा समावेश आहे, तर या पट्ट्याला भाबर असं म्हटलं जातं. ओके, तर क आणि ब तर ही जी दोन विधानं आहेत तर ती बरोबर आपल्याला इंटरचेंज करून दिलेत, तर त्याच्यामुळे ती दोन विधानं आपली चुकीची आहेत. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला बिनचूक नसलेली म्हणजेच चुकीची विधानं शोधायची होती, तर त्याच्यामुळे ब आणि क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर आय होप ह्या प्रश्नाशी रिलेटेड ही इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि प्रत्येक प्रश्न वाचताना थोडंसं केअरफुली वाचत चला, कारण जर असे कन्फ्युजिंग वर्ड्स असतील तर डेफिनेटली त्याच्यामध्ये आपल्याला चुका होऊ शकतात. ओके, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न की गंगेच्या मुखाकडील मैदानात आढळणाऱ्या वनस्पतींबद्दल सत्य विधानं निवडा. ओके, अविधान आहे खारफुटी वनस्पती पश्चिम बंगालमध्ये त्रिभुज प्रदेशात आढळतात, तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. त्यानंतरचं ब विधान की दुआर प्रदेशामध्ये पानझडी वनस्पती आढळतात आणि क विधान आहे गंगेच्या मुखाकडील मैदानाच्या पश्चिम भागात उष्णकटिबंधीय जंगलं आहेत.
तर आता ह्याच्यापैकी जो दुआर प्रदेश आहे तर त्याच्यामध्ये ही जी उष्णकटिबंधीय जंगलं आहेत तर ती आढळतात. आणि त्यानंतर जो गंगेच्या मुखाकडील मैदानाचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तर या प्रदेशामध्ये आपल्याला पानझडी वनस्पती आढळतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ब आणि क तर ही दोनही विधानं चुकीची आहेत आणि प्रश्नामध्ये आपल्याला या वनस्पतींबद्दल सत्य विधानं सांगायची होती, तर त्याच्यामुळे फक्त अ तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, आणि आता ह्याच्यामध्ये हे जे पश्चिम बंगालमधले त्रिभुज प्रदेश आहेत तर तिथे ज्या खारफुटी वनस्पती आढळतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणते वृक्ष आढळतात तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याचप्रमाणे जी उष्णकटिबंधीय जी जंगलं आहेत की या जंगलामध्ये प्रामुख्याने साल आणि शिसव तर हे जे वृक्ष आहेत तर ते आढळतात. आणि जो पानझडी वृक्षांचा जो प्रदेश आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला साग, शिसव आणि बांबू तर हे वृक्ष प्रामुख्याने बघायला मिळतात. ओके, तर कोणत्या प्रदेशामध्ये कोणते वृक्ष येतात तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, कारण तशा पद्धती जर आपल्याला स्टेटमेंट विचारलं तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला अरवली पर्वताबद्दल खालीलपैकी सत्य विधानं विचारात घ्या असं सांगितलंय. तर आता आपण बघूया की अरवली पर्वताबद्दल कोणती स्टेटमेंट आपल्याला दिलेली आहे. अविधान आहे की अरवलीला भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग समजलं जातं. ब विधान आहे ईशान्येकडील अरवलीची रुंदी अधिक असून नैऋत्येला ती अरुंद होत गेली आहे. आणि क विधान आहे गुरु शिखर हे एक उंच शिखर आहे. ठीक आहे, तर आता अरवली पर्वताबद्दलची ही इन्फॉर्मेशन आहे. त्यातलं जे पहिलं स्टेटमेंट आहे तर ते अगदी बरोबर आहे की अरवलीला भारतातील एक अतिप्राचीन पर्वतरांग असं समजलं जातं, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर जो अरवली पर्वत आहे तर हा अरवली पर्वत नैऋत्येला या पर्वताची जी रुंदी आहे तर ती अधिक आहे आणि ईशान्येकडे ती अरुंद होत गेलेली आहे. ओके, बरोबर हे स्टेटमेंट आपल्याला चुकीचं इथे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे गुरु शिखर आहे तर हे एक उंच शिखर आहे, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीच असेल. तर या प्रश्नामध्ये जी सत्य विधानं आहेत तर ती आहेत अ आणि क. ओके, तर जे ब विधान आहे तर ते चुकीचं आहे, तर हे लक्षात ठेवा की अरवली पर्वतरांग जी आहे तर ती नैऋत्येला तिची जी रुंदी आहे तर ती अधिक आहे आणि ईशान्येकडे तिची जी रुंदी आहे तर ती अरुंद होत गेलेली आहे. ओके, त्याचप्रमाणे जी बनास नदी आहे तर बनास नदीचा जो जोरदार प्रवाह आहे तर त्याच्यामुळे पूर्वेकडील उताराची आणि लुनी नदीमुळे पश्चिमेकडील उताराची धूप झालेली आहे आणि त्यामुळेच ही जी पर्वतरांग आहे तर तिचा जो आकार आहे तर तो आपल्याला डमरूसारखा भासतो. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट अरवली पर्वताशी रिलेटेड तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर भारताच्या पश्चिम किनारपट्ट्याची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य आहेत तर हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय. खाली आपल्याला 4 वैशिष्ट्य दिलेत, तर त्याच्यापैकी पश्चिम किनारपट्टीची वैशिष्ट्य कोणती आहेत तर ती आपल्याला सांगायची. अ ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे की असंख्य भूशीर एकमुखी नद्या. ब ऑप्शन आहे खाजनातून लांबवर साचलेलं पाश्य जल. क विधान आहे की पठारावरून नद्यांनी केलेले त्रिभुज प्रदेश. आणि ड ऑप्शन आहे रुंद मैदान. तर आता ह्याच्यापैकी पश्चिम किनारपट्टीची जी वैशिष्ट्य आहेत तर ती आहेत असंख्य भूशीर एकमुखी नद्या आणि खाजनातून लांबवर साचलेलं पाश्य जल. ओके, तुम्हाला ही गोष्ट तर माहितीच असणार आहे की आपली भारताची जी पश्चिम किनारी जी मैदानं आहेत तर त्याला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. पहिलं म्हणजे की गुजरातचा किनारा, त्यानंतर कोकण किनारा आणि त्यानंतर मलबार किनारपट्टी. ओके, तर आता ह्याच्यामध्ये जो कोकणचा किनारा आहे तर त्याच्यामध्ये 2 जे मोठे आखाती प्रदेश आहेत तर त्यांचा समावेश होतो. त्यानंतर जो आपला कोकणचा किनारा आहे तर त्याच्यामध्ये असंख्य भूशीर एकमुखी नद्या आहेत आणि मध्यम लांबीची पुळण तर ही या किनाऱ्याची वैशिष्ट्य आहेत. आणि त्यानंतर जर आपण मलबार किनारपट्टीचा विचार केला तर खाजनातून लांबवर साचलेलं जे पाश्य जल आहे की ज्याला आपण बॅक वॉटर म्हणतो तर हे या मलबार किनारपट्टीचं वैशिष्ट्य आहे. ओके, म्हणजे जर आपण ओव्हरऑल विचार केला तर ओव्हरऑल पश्चिम किनाऱ्याची जी वैशिष्ट्य आहेत तर ती आपल्याला पहिल्या 2 ऑप्शनमध्ये दिलेली आहेत. पण क आणि ड तर या ऑप्शनमध्ये आपल्याला जी वैशिष्ट्य दिलेली आहेत तर ती भारताच्या पूर्व किनारपट्टीची आहेत की पठारावरून नद्यांनी तयार केलेले त्रिभुज प्रदेश. तर हे जे वैशिष्ट्य आहे तर ते पूर्व किनारपट्टीचं आहे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी रुंद मैदानांची निर्मिती सुद्धा झालेली आहे. ओके, आणि प्रश्नामध्ये आपल्याला पश्चिम किनारपट्ट्याची जी वैशिष्ट्य आहेत तर ती विचारलेली होती, तर त्याच्यामुळे अ आणि ब तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण लगेच बघू.
हा प्रश्न सुद्धा खूप इझी आहे, तुम्हाला सर्वांनाच याचा आन्सर लगेच माहिती असणार आहे. प्रश्नामध्ये आपल्याला योग्य जोड्या लावायचेत. अ ऑप्शन आहे कोल्लेरू सरोवर, त्यानंतर ब पुलिकत सरोवर आणि क ऑप्शन आहे मनारचे आखात. ठीक आहे. आता ह्याच्यापैकी जे कोल्लेरू सरोवर आहे तर ते एक गोड्या पाण्याचं सरोवर आहे. गोदावरीचा जो त्रिभुज प्रदेश आहे तर या प्रदेशामधलं हे एक महत्त्वाचं गोड्या पाण्याचं सरोवर, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुलिकत सरोवर तर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये, तुम्हाला सर्वांनाच माहिती असणार आहे. तमिळनाडूचा जो किनारी प्रदेश आहे तर या प्रदेशामध्ये हे पुलिकत सरोवर आढळतं. आणि त्यानंतर जे मनारचं आखात आहे तर ते मोत्यांच्या साठ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. तर अ साठी 3, ब साठी 1 आणि क साठी 2, तर अशा पद्धतीने या योग्य जोड्या येतील. ओके. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न की ज्याच्यामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेत. अ विधान आहे की कुमाऊ हिमालयात प्रामुख्याने भाताचं उत्पन्न मिळतं, तर हे अ विधान आपलं बरोबर आहे. त्यानंतरचं ब विधान की काश्मीरमधील दाल सरोवराच्या किनाऱ्यांवरती वेलचीचं पीक घेतलं जातं, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. काश्मीरमधलं जे दाल सरोवराचा जो किनारी प्रदेश आहे तर त्या ठिकाणी द्राक्षांच्या बागा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात. त्याचप्रमाणे या प्रदेशामध्ये बदाम आणि अक्रोडची जी झाडं आहेत तर ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहेत. ओके. तर त्याच्यामुळे ह्या किनारी प्रदेशांवरती वेलचीचं पीक घेतलं जातं, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि त्यानंतरचं क विधान की सिक्कीम दार्जिलिंगच्या टेकड्यांवरती द्राक्षांच्या बागा आहेत, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सिक्कीम आणि दार्जिलिंगच्या टेकड्यांवरती वेलचीचं पीक घेतलं जातं. ओके. तर त्यामुळे प्रश्नामध्ये हिमालयामधली ही जी ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी कोणतं पीक अधिक घेतलं जातं तर ह्याच्याशी रिलेटेड जी आपल्याला 3 विधानं दिलेत, तर त्याच्यामध्ये फक्त जे अविधान आहे तर हे अविधान सत्य आहे, पण प्रश्नामध्ये आपल्याला सत्य नसलेली विधानं सांगायची, तर त्याच्यामुळे ब आणि क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर लेक्चरमधला आपला पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, त्याच्यामध्ये आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी किंवा जोड्या ओळखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ऑलरेडी या जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत, फक्त चुकीच्या कोणत्या आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. जो हिमालयाचा प्रदेश आहे तर या प्रदेशामध्ये जे भटके आदिवासी लोक राहतात तर त्याच्याशी रिलेटेड या जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली जोडी आपल्याला दिलेली आहे की गड्डी आदिवासी आणि त्याच्यासमोर लिहिलेलं आहे की शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळतात, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे की जे गड्डी आदिवासी लोक आहेत तर ते शेळ्या आणि मेंढ्यांचे कळप पाळतात. ओके. तर त्यानंतरचं जो ब ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे की चंपा लोक त्याच्यासमोर आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे की सिंधू नदीच्या दुतर्फा असलेल्या जलोड पंखाच्या भागामध्ये ते वसलेले आहेत, तर ही जी जोडी आहे तर ही जोडी चुकीची आहे. जे चंपा लोक आहेत तर ते सिंधू खोऱ्यातील वरच्या भागामध्ये जे पारंपरिक भटके गुराखी आहेत तर तशा पद्धतीचं जीवन जगतात, तर त्याच्यामुळे ते जलोड पंखाच्या भागामध्ये वसलेले आहेत, तर हे जे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तर ही इन्फॉर्मेशन चुकीची आहे. त्यानंतर क ऑप्शन आहे की लडाखी लोक, तर हे जे लडाखी लोक आहेत तर त्याच्यासमोर आपल्याला दिलेलं आहे की सिंधू खोऱ्यातील वरच्या भागात पारंपरिक भटके गुराख्यांचं जीवन जगतात, तर ही इन्फॉर्मेशन चुकीचीच असणार आहे, कारण अशा पद्धतीचं जे भटकं जीवन आहे तर ते चंपा लोक जगतात, तर हे आपण आत्ताच बघितलं. तर हे जे लडाखी लोक आहेत तर हे लडाखी लोक डोंगरावरील सपाट जागेवरती, त्याचप्रमाणे ईशान्येकडील काश्मीर प्रदेशामध्ये आणि सिंधू नदीच्या दुतर्फा असलेल्या जलोड पंखाच्या भागामध्ये वसलेले आहेत. ओके. तर त्याच्यामुळे क जी जोडी आहे तर ती पण आपल्याला चुकीची दिली. आता आपण बघूया की जी ड जोडी आपल्याला दिलेली आहे तर ती बरोबर आहे का चुकीची आहे. याच्यामध्ये अबोर लोक असं म्हटलेलं आहे आणि पुढे आपल्याला दिलेलं आहे अरुणाचल प्रदेश मायभूमी आहे, तर ही जी जोडी आहे तर ती बरोबर आहे. अबोर आणि त्याचप्रमाणे अपातानी, तर हे जे लोक आहेत तर या लोकांची जी मायभूमी आहे तर ती आहे अरुणाचल प्रदेश. ओके. तर ह्या प्रश्नामध्ये ज्या बरोबर जोड्या होत्या तर त्या आहेत अ आणि ड, पण प्रश्नामध्ये आपल्याला चुकीच्या जोड्या आयडेंटिफाय करायच्या होत्या, तर त्याच्यामुळे ब आणि क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर आय होप आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन जॉग्रफीशी रिलेटेड हे जे सगळे प्रश्न बघितले तर ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आणि प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड आपण जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघितली तर ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. ओके.
लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की विजन स्टडीवरती आपली जी संयुक्त गट ब परीक्षेसाठीची जी बॅच आहे तर तिचे ॲडमिशन ओपन आहेत. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या बॅचमध्ये प्रवेश घ्या. आणि त्याचप्रमाणे जी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच आहे ती तिचे ॲडमिशनसुद्धा ओपन आहे. तर तुम्ही त्या बॅचलासुद्धा कन्सिडर करू शकता. ओके, तर अशाच पद्धतीने पुढच्या इम्पॉर्टंट लेक्चरमध्ये आपण भेटू. थँक्यू. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSCचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.